नमस्कार मित्रांनो. आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलोय. एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता 2च पर्याय उभे आहेत का? हे कशावरून बघतोय मित्रांनो? ह्या चर्चा आत्ताच कसं काय होत आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजणार आहोत. एकनाथ शिंदेसमोर 2 पर्याय. पहिला पर्याय असतो एकनाथ शिंदे यांना भाजपमध्ये विलीन व्हावं लागते. दुसरा पर्याय असू शकतो पक्षफुटीला सामोरं जावं लागतं. एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे ठाकरेंपासून दूर गेले. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे पार्टीतला एक मोठा गट वेगळा पडून भाजपमध्ये विलीन होऊ शकते. याचे नेतृत्व कदाचित उदय सामंत, कोकणातील सर्वात मोठे नेते, हे याचं नेतृत्व करू शकतात. अशा चर्चाही काही दिवसापासून झाल्याने होत आहेत पण खरंच होईल का? ही खरंच एकनाथ शिंदेसोबत 2 पर्याय आहेत का? हेच आपण बघणार आहोत. एकनाथ शिंदे राजकीय पट्टावर हॉर्स पॉवर म्हणून ठरणारे शिंदे या 2 पर्यायातून कुठला मार्ग काढतील आणि स्वतःला सेफ कसं करतील हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर 2 पर्याय ह्या कारणामुळे असू शकतो की एकनाथ शिंदे यांची कोर्टातली सुनावणी अंतिम आहे. ही 12 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने 12 नोव्हेंबरला ठेवण्यात आलेली आहे की एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी एक स्टेटमेंट केलं होतं की आम्हाला अजून वेळ लागणार आहे, त्यामुळे आम्हाला पुढची तारीख देण्यात यावी म्हणून 12 नोव्हेंबर सर्वोच्च न्यायालयाने तारीख दिली. अशाही चर्चा झाल्या की एकनाथ शिंदे यांची बाजू पडती आहे म्हणूनच तारखावर तारखा चालल्या आहेत का, अशाही काही चर्चा झाल्या. पण आयोगाचा निर्णय काय असू शकतो हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचा दृष्टिकोन असेल. का? की एकनाथ शिंदे जेव्हा उद्धव ठाकरेंना सोडून गेले तेव्हा एक उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रता आमदार यांचा यांना अधिकार अध्यक्षांनी कोणता निर्णय दिला की एकनाथ शिंदे यांची अपात्रता कोणतेही आमदार झाले नाहीत, कारण संख्याबळावर विधानसभेच्या अध्यक्षांनी हा निर्णय दिला असं नार्वेकर तेव्हा म्हटले होते. त्याच्यानंतर सुनावणी ही निवडणूक आयोगाकडे आली. निवडणूक आयोगाकडे आल्यानंतर संख्याबळाच्या जोरावर की आमदार खासदार यांच्या सगळ्यांचं संख्याबळ एकनाथ शिंदेकडे असल्यामुळे यांनाच पक्ष आणि चिन्ह देण्यात येईल. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह मिळवण्यात आलं. त्याच्यानंतर आपण विधानसभेच्या निवडणुकाही पाहिल्या, लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या. लोकसभेच्या वेळेस संघ हा अलिप्त राहिला. का? की अजितदादा यांना सोबत घेतल्यामुळे संघ कुठेतरी नाराज होता. याचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच द्यावं लागलं. त्यानंतर लोकसभेला भाजपला आणि महायुतीला काही सगळ्यात मोठा फटकाही बसला की जरांगे फॅक्टरी काही महाविकास आघाडीच्या बाजूने गेला की मराठा आंदोलन तेव्हा. पण एकनाथ शिंदे हे कसे ठरले हे बघणं महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदे जेव्हा उठाव केला की आमदार हे गुवाहाटीला गेले, त्याच्यानंतर सरकार स्थापन जे काही सगळ्या महाराष्ट्राने बघितलं, त्याच्यानंतर एक घोषणा होणार होती की मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस ठरणार. पण पत्रकार परिषद सांगितलं गेलं की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे एक क्रमांक 1चा नेता म्हणून कशी आपलं नाव ठेवता येईल याच्याकडे जास्त, म्हणजे की ग्राउंड लेवलला काम करणं, की एक त्यावेळेस स्वतः ग्राउंड लेवलला उतरून पंढरपूरची यारी कशी यशस्वी केली. त्याच्यानंतर मराठा आंदोलन मुंबईच्या वेशीवर थांबवण्यात आलं. त्याच्यानंतर तिसरा विषय म्हणजे फडणवीसांना डॅमेज केलं जातंय असं त्यावेळेस विरोधी पक्षांनी काही आरोप केलेले होते. हे बघणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आता जे मराठा आंदोलन झालं याच्या मागे एकनाथ शिंदे यांचा हात आहे हेही बोललं गेलं. पण आता जेव्हा विधानसभेचा प्रचार जोरात चालू होता तेव्हा अमित शहानी एक मीटिंग घेतली. ती मीटिंगमध्ये असे बोलले अमित शहा की आपल्याला पुढची
विधानसभा निवडणूक हे का ती लढवायची आणि ती जिंकायची. पण एक पक्षाला भाजपाला हे माहीत आहे की एक खात्री आहे की केंद्रात बीजेपीचे सरकार आहे, तोपर्यंत एकनाथ शिंदे बीजेपी महायुतीसोबत आहे. आणि अजित पवार हे शरद पवारच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेच. आपण भेटी होतात, काही काही कौटुंबिक असतील किंवा काही राजकीय असतात. तर कौटुंबिक म्हटलं तरी राजकीय एक दोन चर्चा होणारच. पण हेही भाजपला खात्री आहे की आपल्या केंद्रात सरकार आहे, तोपर्यंत एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहे, तोपर्यंतच अजित पवार आपल्यासोबत आहे. नंतर अजित पवार आणि नंतर शरद पवार हे एकच म्हटलं जातं. असेही काही आमदार हे बोलत होते. त्यामुळे हे बघणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि एकनाथ शिंदे ही विधानसभेवेळी एक पत्रकार परिषद घेतली की मी लाडकी बहीण योजना काढली. म्हणजे विधानसभे विजयाचे श्रेय एकनाथ शिंदेने ओढून घेतलं की मला मुख्यमंत्रीपद मिळावं. पण असं काही झालं नाही मित्रांनो, कारण भाजपला जे मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं, कारण त्यावेळेची परिस्थिती आणि ह्यावेळेची परिस्थिती थोडी वेगळी होती. कारण भाजपचे जास्त आमदार निवडून आता भाजपला म्हणजे फीडबॅक चांगला मिळालेला होता. त्यामुळे लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेने जरी आणली असली तरी भाजपचा काही रोल विधानसभा निवडणूक होतात म्हणून एवढा मोठा विजय हा मिळवला, असं BJP कडनं एक स्टेटमेंट केलं गेलं. त्यानंतर मुंबई ही महानगरपालिकेनुसार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहे. हे सगळं बघतो जे आपण एक आता राजकीय घडामोडी म्हणजे राज ठाकरे एक BMC निवडणूक सोबत लढवणार, युतीत लढवणार, याचा नक्कीच फायदा एकनाथ शिंदे आणि BJPला बसू शकतो. कसा? कारण आज महाराष्ट्रात ठीक आहे आमदार उद्धव ठाकरे यांचे कमी आहे, मनसेचे की आमदार नाही, पण मेन म्हणजे ग्राउंड लेवलची मुंबईची जी पकड आहे ही एकदम पक्की आहे मित्रांनो. उद्धव ठाकरे आणि म्हणजे ठाकरे घराण्याचे, कारण बाळासाहेब ठाकरे मुंबईचेच होते. ठाकरेच एक वर्चस्व आहे. त्यामुळे ग्राउंड लेवलला उद्धव ठाकरे यांची पकड खूप चांगली आहे. त्याच्यामुळे याचा फटका महायुतीला बसू शकतो. एकनाथ शिंदे हे खरंच BMCच्या निवडणुकीत पण खरे हिरो ठरतील का, हे पाहणं खूप महत्त्वाचं. आणि एकनाथ शिंदेना बाजूला करणं हे BJPला अद्यापही सोपं नाही, कारण ही जाणीव आहे की हे एकनाथ शिंदे महत्वाकांक्षी नेते आहेत. त्यामुळे मध्ये मध्ये खटके उडत असतात एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये. याचं गणित सुद्धा केंद्रालाच सोडावं लागणार आहे. तुम्हाला आता एकनाथ शिंदे समोर खरंच 2 पर्याय उभे आहेत का? तुम्हाला काय वाटतं नक्कीच या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.